मी माझ्या नवऱ्यासोबत हॉस्पिटलच्या वेटिंग एरियात बसले होते आणि खूप अस्वस्थ होते. या हॉस्पिटलमधला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पुरुष असल्याचं ऐकलं तेव्हापासून मी पुरुषाकडून असा उपचार कसा घेऊ शकते, तो मला कसे प्रश्न विचारेल, तो काय बोलेल आणि मी त्याला उत्तर कसे देऊ शकेन, याच विचारात मी गोंधळून गेले होते. मी माझ्या नवऱ्याला एका महिला डॉक्टरकडून उपचार करून घेण्यास सांगितले होते, पण ते म्हणाले की या डॉक्टराने आजपर्यंत खूप महिलांवर उपचार केले आहेत, तो एकदाही अपयशी ठरला नाही. पण मला खूप काळजी वाटत होती. तेव्हा अचानक वेटिंग रूममध्ये एक नर्स आली आणि विचारू लागली की महेश राठोड कोण आहे. यावर माझा नवरा म्हणाला की मी आहे श्री महेश राठोड आणि ही माझी पत्नी आहे. महेशने माझा हात धरला आणि तोही माझ्या पाठीशी उभा राहिला. मात्र नर्सने सांगितले की डॉक्टर रुग्णाला एकांतात तपासतात, रुग्णासोबत कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. हे ऐकून मी आणखीनच घाबरायला लागले. महेशने मला माझा हात सोडायला लावला आणि मला समजावून सांगू लागला की तू डॉक्टरांच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐक आणि त्याला योग्य उत्तर दे. घाबरण्याची काहीच गरज नाही. पण मला त्या पुरुष डॉक्टरासोबत काय बोलावे तेच समजत नव्हते. मोठ्या शहरांमध्ये या गोष्टी चुकीच्या मानल्या जाणार नसल्या तरी मी खेडेगावातील होते. पण आता लग्नानंतर मी महेश सोबत शहरात राहू लागले. पण माझी पार्श्वभूमी गावाची होती, त्यामुळे मला एका पुरुष डॉक्टराकडून उपचार करून घेण्यात खूप संकोच वाटत होता. ती नर्स मला डॉक्टरांच्या खोलीत घेऊन गेली. डॉक्टरांना बघून मला जरा आश्चर्यच वाटले, कारण या डॉक्टरांबद्दल माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की हे खूप अनुभवी डॉक्टर आहेत आणि आजपर्यंत ते कधी अपयशी ठरले नाहीत. म्हणून मला वाटले होते की हे डॉक्टर वयमानाने जास्त असतील, पण ते तर तरुण डॉक्टर होते. ते डॉक्टर मला जवळपास महेशच्याच वयाचे वाटत होते. मला बघून त्याने मला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. तो स्वतःच्या खुर्चीवर बसला होता. मी समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसताच त्यांनी नर्सला सांगितले की रूमच्या बाहेर जा, मला पेशंटला तपासायचे आहे. नर्स रूममधून बाहेर पडू लागल्यावर डॉक्टरांनी दार नीट लावून बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून मला आणखीनच भीती वाटू लागली. ती नर्स दार लावून खोली बाहेर गेली. सुरुवातीला डॉक्टरांनी माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक बघितले. मग त्याने मला विचारले की तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली. मी म्हणाले 6 वर्ष झाली. आणि मग तो विचारू लागला की तुमच्या पतीसोबत संबंध ठेवताना तुम्हाला आराम मिळतो की अस्वस्थ वाटते. या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हेच मला कळत नव्हते. मी लाजेने नजर खाली केली होती. मग डॉक्टरांनी पुढे विचारले की तुम्ही किती काळ गर्भधारणेसाठी औषध वापरत आहात. मी म्हणाले 2 वर्ष. मग डॉक्टरांनी पुढे विचारले की तुम्ही या दरम्यान कधी प्रेग्नेंट राहिला होतात का. मी म्हणाले की लग्नाच्या 6 महिन्यानंतरच मी गरोदर राहिले होते, पण मुलाच्या जन्माआधीच. मी बोलता बोलता अचानक शांत झाले, कारण मी डॉक्टरांपासून जाणून बुजून सत्य लपवले होते. माझ्या पहिल्या मुलाची जगात येण्याआधीच माझ्या पोटात कशी हत्या झाली हे मी डॉक्टरांना सांगू शकत नव्हते. माझे म्हणणे ऐकून डॉक्टर म्हणाले ठीक आहे. मग काही वेळाने ते म्हणाले की तुम्ही समोर बेडवर झोपा, मला तुमची तपासणी करायची आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले मी तुमच्याकडून तपासणी करून घेऊ शकत नाही. माझं बोलणं ऐकून तो डॉक्टर काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला, मग हसला आणि म्हणाला का तुम्ही पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी आला आहात हे तुम्हाला माहीत नव्हते का. त्याच्या बोलण्यात व्यंग आहे असे वाटून मी नजर खाली केली. मी म्हणाले की तुम्ही इथेही लेडी डॉक्टर ठेवायला हवे होते. तो म्हणाला आता तुम्ही मला माझ्या पेशंटची काळजी कशी घ्यावी आणि त्याची काळजी कशी घेऊ नये आणि मी काय करावे आणि काय करू नये हे शिकवणार आहात का. येथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची मीच तपासणी करतो. त्यांच्यापैकी कोणाचाही कधीच काही आक्षेप नव्हता. तुमचा एवढाच आक्षेप होता तर तुम्ही इथे यायलाच नको होते. तुमच्यामुळे मी माझा विनाकारण वेळ वाया घालत आहे. असे म्हणत त्या डॉक्टरांनी समोर टेबलावर ठेवलेल्या इंटरकॉमची बेल वाजवली. तेव्हा ती नर्स पुन्हा खोलीत आली. डॉक्टरांनी नर्सला माझ्या नवऱ्याला आत बोलवण्यास सांगितले. काही वेळाने महेश नर्स सोबत आत आला. डॉक्टरांनी त्यालाही समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. डॉक्टर म्हणाले की तुमची मिसेस माझ्याशी कॉपरेट करायला अजिबात तयार नाही. मी इथे लेडी डॉक्टर ठेवायला हवे होते असे त्यांचे मत आहे. तुम्हाला जर माझ्याकडून उपचार घ्यायचेच नव्हते तर मग माझा वेळ वाया घालण्याची काय गरज होती. हे ऐकून महेशने माझ्याकडे संतप्त नजरेने बघितले. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही माझ्याकडे उपचार घेण्याआधी यांना विचारायला हवे होते की त्यांना माझ्याकडून उपचार घ्यायचे आहेत की नाही, आणि यापुढे जर यांची सहमती असेल तरच त्यांना तुम्ही माझ्याकडे उपचारासाठी घेऊन येऊ शकता. हे ऐकून महेशने रागानेच मला तिथून उठण्याची खूण केली.
मी शांतपणे खोलीतून बाहेर पडले. परतीच्या वाटेवर गाडी चालवत असताना महेश मला एकच सांगत होता की गेली 5 वर्ष मी तुझ्यावर खूप उपचार केलेत, पण तू गरोदर राहू शकली नाहीस आणि सगळीकडे माझी निराशा झाली. या डॉक्टरांची हमी आहे की त्यांच्या उपचाराने तुला मुलगाच होईल आणि म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो होतो. पण तुझं पुन्हा तेच नाटक सुरू झालंय. नेमकं तुला काय हवंय? बघ, तुझं वागणं असं असेल तर यापुढे मी तुला अजिबात सहन करणार नाही. मी तुला माझ्या आयुष्यातून कायमचा हकलून देईन. मला कोणत्याही किमतीत माझा वारस हवा आहे. मला यावर्षी माझे स्वतःचे मूल हवेच आहे. महेशच्या तोंडून या गोष्टी ऐकून मी त्याच्याकडे वेदनेने बघितलं आणि म्हणाले, महेश, लग्नाच्या काही महिन्यानंतरच मी गरोदर राहिले होते. मग त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत असा गुन्हा का केलात? तुम्ही माझा गर्भपात का केला? त्यामुळेच या सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. आज जर मी मुलाला जन्म देऊ शकत नाहीये तर त्यात फक्त तुमचीच चूक आहे, माझी नाही. मी महेशला स्पष्टपणे सांगितले की मला कोणत्याही पुरुष डॉक्टरांकडून असे उपचार करून घ्यायचे नाहीत. माझे म्हणणे ऐकून महेशने गाडीचा वेग खूप वाढवला. माझे मन आधीच घाबरले होते, पण तो रागाच्या भरात हे सर्व करत होता हे मला माहीत होतं. म्हणूनच मी गप्प बसले आणि खिडकीतून बाहेर बघू लागले. तो खूप वेगाने गाडी चालवत होता याची मलाही भीती वाटत होती. पण जर मी त्याला सांगितले की मला भीती वाटते, गाडीचा वेग कमी कर, तर तो आणखीनच वाढवेल. तो तसाच होता, हट्टी आणि प्रेमळ. या 6 वर्षात मी त्याला चांगलेच ओळखले होते की मी त्याच्या कोणत्याही गोष्टीवर जर आक्षेप घेतला तर त्याला राग येतो आणि तो रागाने वेडा होतो. मग त्याला त्याच्या रागापुढे काहीच दिसत नाही आणि हा राग मला सहन करावा लागायचा, कारण याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी एका खेडेगावातील असून अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. मी आमच्या घरात नेहमीच गरिबी पाहिली होती. मी लहान असताना माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून त्यांचा काही उपयोग झाला नाही. माझी आई इतरांच्या घरी काम करते, त्यामुळे आम्हाला 2 वेळेचं जेवण मिळायचं. माझ्या बाबांनी आयुष्य जगण्याचा उत्साह हरवला होता. मी 15 वर्षांची झाल्यावर बाबांनी या जगाचा निरोप घेतला. माझी आई लोकांच्या घरी काम करून मला वाढवत होती. आईला जे काही पैसे मिळायचे ते ती साठवायची आणि माझ्या शिक्षणावर खर्च करायची. आईने मला एका छोट्याशा शाळेत प्रवेश दिला. तिने कसे तरी माझी फी भरली आणि तिला मला पुढे शिकवायचे होते. ती मला नेहमी समजवायची की पल्लवी, शिक्षणाशिवाय आयुष्य काही नाही. माझे आयुष्य तर उद्ध्वस्त झालेच आहे, पण मला तुला आनंदी आयुष्य द्यायचे आहे. तू शिक्षण घेतले तर स्वतःच्या पायावर उभी राहशील आणि कोणावरही अवलंबून राहणार नाही. पण मी कधी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले नाही. आई कामावर गेल्यावर मीही मैत्रिणींसोबत फिरायला जायचे. कंटाळा आल्यावर आईने मला शिक्षणाचा त्रास देणे बंद केले, कारण मी आता शिकणार नाही हे तिलाही समजले होते. आयुष्य असेच जाऊ लागले. आता मी 20 वर्षांची होण्यात आले होते. आईची एक मैत्रीण होती जी लग्नानंतर शहरात राहू लागली होती. आईच्या मैत्रिणीचे माहेर आमच्याच गावात होते. एकदा आई वडिलांच्या घरी आल्यावर तीही आईला भेटायला आली आणि तिने मला तिच्या एकुलता एक मुलासाठी, महेशसाठी निवडले. माझ्या आईने तिला सांगितले होते की आमच्याकडे देण्यासारखे काही नाही, परंतु माझ्या आईची मैत्रीण खूप चांगली होती आणि तिला देखील माझ्या आईचे ओझे हलके करायचे होते, कारण ती देखील आजारी पडू लागली होती. म्हणूनच काकूंनी माझा विवाह त्यांचा मुलगा महेश सोबत केला. माझ्या आणि महेशच्या लग्नाला 6 महिने झाले होते की मी अचानक चकित होऊन आठवणीतून बाहेर आली, कारण गाडी जोरात ब्रेक मारून घरासमोर थांबली होती. माझे डोके जवळजवळ समोरच्या डॅशबोर्डवर आदळले. मी खाली उतरण्यापूर्वीच महेश गाडीतून खाली उतरला होता आणि गाडीचा दरवाजा मोठ्या ताकदीने बंद करून घराचा दरवाजा उघडू लागला होता. हे बघून मला समजले होते की आज मी पुन्हा ओरडा खाणार आहे. मला ही व्यक्ती मानसिक रुग्णच वाटायची. लग्न झाल्यापासून मला माझ्या आयुष्यात सुख मिळालं नव्हतं. मी घरात शिरताच त्याने मला हाताने पकडून खोलीत ओढले आणि मला पलंगावर ढकलले आणि म्हणाला, माझ्यासमोर तुझी जीभ जास्तच चालू लागली आहे. तुला माहीत आहे की मला वादविवाद आवडत नाहीत, तरीही तू मला प्रश्न विचारत होतीस. आज मी माफ करत आहे, पण यापुढे माझ्याशी नम्रपणे वाग आणि माझे म्हणणे कान उघडे ठेवून ऐक. उद्या मी तुला पुन्हा त्याच डॉक्टरकडे घेऊन जाईन आणि तू शांतपणे तपासणी करशील. आज महेश माझ्याशी खूप रागाने बोलत होता. मी त्याची विनंती नाकारली तर तो मला मारहाण करेल हे मला माहीत होते आणि तो होताच तसा. त्याच्या हट्टी आणि वेडसर रागापुढे त्याला काहीच दिसत नव्हते, म्हणून मी पण काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी तो मला पुन्हा त्याच डॉक्टरांकडे घेऊन गेला. मी डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर मला पाहून ते हसले. मग तो म्हणाला, बेडवर झोप.
यावेळी मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे पडून राहिले. त्यानंतर त्याने खोलीचा लाईट बंद केला आणि मला धक्काच बसला. मी विचार करू लागले की लाईट बंद करून तो काय करण्याचा प्रयत्न करत आहे. मी म्हणाले, लाईट का बंद केलेत? तर तो म्हणाला की मी अशीच तपासणी करतो. एवढे बोलून डॉक्टर माझ्या जवळ आला. त्या खोलीत खिडकीतून थोडा प्रकाश येत होता. माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. आता तो माझ्या खूप जवळ आला होता. आणि मग त्याने, जेव्हा माझे महेश बरोबर लग्न झाले तेव्हा त्या घरात आई आणि मुलगा हे दोघच होते. महेशला भाऊ किंवा बहीण नव्हते. त्याचे वडीलही हयात नव्हते. माझ्या सासूबाईंचा स्वभाव खूप छान होता, पण महेशचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन कधी आग तर कधी पाण्यासारखा होता. त्याच्या स्वभावाने मी हैराण झाले होते. कधी कधी मी सांगितलेल्या मोठ्या गोष्टींकडेही तो दुर्लक्ष करायचा, तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरही भांडायला लागायचा. माझ्या सासूबाई हयात होत्या तोपर्यंत त्या माझ्यासाठी शांतपणे लढायच्या. म्हणायच्या, तू त्या बिचाऱ्या मुलीच्या मागे सारखा कटकट का करत असतोस? ती बिचारी तुझ्यासमोर काही बोलतही नाही. तुझ्यात थोडा बदल आण. आता तुझं लग्न झालंय. सतत राग आणि भांडण ही चांगली गोष्ट नाहीये. लग्न होऊन महिनाभरातच मी वैतागले होते. महेशला छोट्याशा गोष्टीवर राग यायचा आणि जोपर्यंत मी त्याच्यासमोर रडत हात जोडून त्याची माफी मागणार नाही तोपर्यंत त्याला अजिबात शांती मिळत नसे. त्याने एक दोनदा माझ्यावर हातही उचलला होता. मी त्याच्या आवडीनुसार गोष्टी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला तरी त्याला ते काही पटत नव्हते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच मी पहिल्यांदा गरोदर राहिले. तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे माझ्या सासूबाई मला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉक्टरांनी माझ्या काही चाचण्या केल्या आणि मग मी प्रेग्नेंट असल्याची चांगली बातमी सांगितली. ही बातमी ऐकून मलाही खूप आनंद झाला. मला वाटले की कदाचित जेव्हा महेशला ही बातमी कळेल तेव्हा तो सुधारेल आणि माझी काळजीही घेईल. पण हा माझा गैरसमज होता. जेव्हा माझ्या सासूबाईंनी ही बातमी महेशला सांगितली तेव्हा तो अवाक झाला आणि त्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले. मला असे वाटले की जणू तो राग स्वतःमध्ये साठवत आहे. हे बघून मी घाबरले. ही बातमी ऐकून त्याला राग का आला हे मला समजत नाही. ही तर आनंदाची बाब होती. मी रात्री खोलीत आले तेव्हा तो खूप धूम्रपान करत होता. मला खोलीत येताना बघून तो म्हणाला की आपल्या लग्नाला काही महिनेच झाले आहेत आणि तुला मूल होण्याची आवडही निर्माण झाली. गावातील असंस्कृत अशिक्षित महिलांनी किमान जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकले पाहिजे. महेश पुढे म्हणाला की मला आत्तापासूनच मुलाची जबाबदारी नकोय. यावर मी म्हणाले की मूल होणे हे तर देवाची देणगी आहे आणि ते देवाच्या इच्छेनुसारच घडते. हे सर्व काही आपल्या हातात नसतं. माझे म्हणणे ऐकून महेश म्हणाला, पण माझ्या म्हणण्यावरच माझे मूल जन्माला येईल. देवाची इच्छा प्रबळ होणार नाही. माझी इच्छा असेल तेव्हाच ते या जगात येईल आणि माझी इच्छा नसेल तर त्या मुलाला या जगात कोणीही आणू शकत नाही. महेशच्या तोंडून असे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले. त्याला सध्या एकही मूल नको आहे असे तो सांगू लागला. मला माझ्या लग्नाचा काही वर्ष आनंद घ्यायचा आहे, तोही माझ्या पद्धतीने. उद्या मी तुला दवाखान्यात नेईन आणि गर्भपात करून घेईन. हे ऐकून मी त्या माणसाकडे बघू लागले. मी म्हणाले, महेश, मी हे सर्व करू शकणार नाही. गर्भपात करणे हे पाप आहे. तो या जगात येण्यापूर्वीच मी त्याचा जीव कसा घेऊ शकते? मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. यावर महेश रागाने म्हणाला, हे ठरवणारी तू कोण आहेस? हे माझे मूल आहे. असे बोलून त्याने लाईट बंद केला आणि झोपी गेला. मी रात्रभर झोपू शकले नाही कारण मला माहीत नाही की तो पुढे काय करेल. सकाळी मी उठले आणि मी माझ्या सासूबाईंना सगळं सांगितलं. महेश खोलीतून बाहेर आला आणि मला दवाखान्यात नेण्यास सांगितल्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या की महेश ती कुठेही जाणार नाही आणि खबरदार जर तो मुलाला मारण्याचा विचारही केलास तर. तेव्हा महेशने माझ्याकडे संतप्त नजरेने बघितले. मी घाबरले आणि माझ्या सासूच्या मागे लपले. तो रागाने टक लावून बाहेर पडला. तो 3 दिवस घरी आलाच नाही. आता मला महेशची काळजी वाटू लागली कारण तो रागाने आंधळा व्हायचा आणि काहीही करायचा. माझ्या सासूबाई मला काही बोलत नव्हत्या पण त्या पण काळजीत दिसत होत्या. 3 दिवसांनी महेश घरी आला तेव्हा त्याचे डोळे अजूनही रागाने लाल होते. मी त्याच्या समोर जेवण ठेवल्यावर त्याने ताट उचलून जमिनीवर फेकले. तो म्हणाला, माझ्या नजरेपासून दूर राहा. मला तुझे तोंडही दाखवू नकोस. माझ्या सासूबाई पण हे सगळं नाटक बघत होत्या. माझ्या सासूबाईंनी मला माझ्या खोलीत जायला सांगितले. मी माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडू लागले. माझ्या सासूबाई महेशला बाहेर प्रेमाने समजावत होत्या पण तो पूर्णपणे गप्प बसला होता. त्याच्या मौनाचा अर्थ मला कळला होता. म्हणून मी आधीच मान्य केले होते की यापुढे मी त्याच्या बोलण्यावर आक्षेप घेणार नाही. पण महेशने रूममध्ये येताच माझा हात धरला आणि मला जमिनीवर ढकलले.
आणि नंतर माझ्या पोटावर जोरात लाथा मारायला सुरुवात केली. मी किंचाळत राहिले. महेश म्हणू लागला की मला हा त्रास अगदी सहज संपवायचा होता, पण तू विसरलीस की तू माझ्याकडे हट्ट केलास तर तुझी ही अशीच अवस्था होईल. आता हा सर्व गोंधळ मी असाच संपवेल. माझ्या सासूबाई माझ्या किंकाळ्या ऐकून त्या अस्वस्थ झाल्या आणि रडू लागल्या आणि दरवाजा वाजवू लागल्या. सासूबाई विनंती करत होत्या की महेश प्लीज दार उघड, पण महेशने मात्र खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्याने मला इतके मारले की मी पूर्णपणे निर्जीव झाले. माझ्या किंकाळ्या इतक्या जोरात होत्या की आजूबाजूच्या अनेक घरांना माझ्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. माझ्या सासूबाई खोलीबाहेर रडत उभ्या होत्या आणि महेशला सांगत होत्या की देवासाठी हा गुन्हा करू नकोस, दार उघड. पण महेशने दार उघडले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मग काही वेळाने महेशने रूमचा दरवाजा उघडला आणि मग रूमच्या बाहेर गेला. माझ्या सासूबाई धावत माझ्याकडे आल्या, पण माझी अवस्था पाहून त्या खूप घाबरल्या. तेव्हा माझ्या सासूबाई रडत रडत महेशकडे गेल्या आणि त्याला हात जोडून म्हणाल्या की देवाखातर तिला दवाखान्यात घेऊन जा. पण तो दगडासारखा झाला होता. माझ्या सासूने स्वतः रुग्णवाहिका बोलावली आणि मला तिच्यासोबत रुग्णालयात नेले. मी 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले आणि नंतर घरी आले. महेशने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. मी पण महेशशी बोलले नाही. महेशने माझ्याशी जे काही केले होते त्यामुळे मला त्याचे तोंड बघण्याचीही इच्छा नव्हती. आज मला खरंच खूप पश्चाताप होत होता की आईचे ऐकून मी काही शिकले असते तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. मला या पाषाण हृदयाच्या माणसाचा चेहराही बघायचा नव्हता. मी कुठेही छोटीशी नोकरी करून आयुष्य जगू शकले असते, पण आता मी असहाय्य झाले होते. हा माणूस माझा छळ करत होता. माझ्या डोक्यावर माझ्या वडिलांचा किंवा आईचा हात नव्हता. माझे शिक्षणही नव्हते आणि महेश माझ्या याच असहाय्यतेचा फायदा घेत होता. माझ्या सासूबाई खूप छान होत्या. त्या माझी खूप काळजी घेत होत्या, पण त्याही खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांना स्वतः अनेक आजारांनी घेरले होते. एक दिवस महेश स्वतःच माझ्याशी बोलू लागला. यावर मी काही बोलू नये असे मनातून वाटत होते, पण तरीही मी महेशशी बोलू लागले. शेवटी याशिवाय माझ्याकडे 2च पर्याय होते. एकतर महेशसोबत आयुष्य जगावे किंवा माहेरच्या घरी जावे, आणि मला माझ्या माहेरच्या घरी जागा नव्हती. म्हणूनच मनावर दगड ठेवून मी महेशशी बोलू लागले आणि जे काही घडले, जे गमावले ते मला परत मिळू शकले नाही. 2-3 वर्ष महेश मला औषधे खाऊ घालत राहिला. देव जाणो कोणती औषधं होती. याच काळात माझ्या सासूबाईंनीही हे जग सोडले. त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडल्यासारखे वाटले. त्या होत्या तोपर्यंत मला एक आधार होता. आता तर महेश जणू मोकळाच झाला होता. कारण आधी तो आईसमोर घाबरत बोलायचा, पण आता त्याला मोकळीक मिळाली होती. आता रोज तो माझ्यावर हात उचलायचा, कधी भांडी फोडायचा तर कधी ओढायचा. मग एक दिवस त्याने मला सांगितले की आता त्याला मूल हवे आहे. हे ऐकून माझे मन दुःखी झाले. मी आई बनण्याची सर्व इच्छा गमावली होती. महेशने जेव्हा मला मूल हवे असल्याचे सांगितले तेव्हा त्याने मला औषधं देणेही सोडून दिले होते, पण तरीही मी गरोदर राहिले नाही. मग महेश मला एका महिला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पहिल्या गरोदरपणात तुमच्या काही समस्या होत्या, ज्यामुळे तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. कदाचित माझ्या पतीने माझ्यावर केलेल्या अत्याचारामुळे देवाने माझ्याकडून हे सुख हिरावून घेतले असेल. आणि मग हे रहस्यही माझ्यासमोर उलगडले की महेशला मूल का हवे होते. खरं तर माझ्या सासूबाईंनी महेशच्या ऐवजी तिची सर्व मालमत्ता तिच्या नातवाच्या नावावर ठेवली होती आणि आम्हाला मूल होईपर्यंत सर्व मालमत्ता सरकारच्या ताब्यात राहील आणि केवळ मर्यादितच खर्च महेशला दिला जाईल असे मृत्यूपत्रात लिहिले होते. एके दिवशी भांडण करताना महेश मला रागाच्या भरात असे बोलला होता आणि मला समजले की त्याला मुलामध्ये रस नाही. त्याला फक्त त्याच्या आईने महेशच्या येणाऱ्या मुलाच्या नावाने जे काही दिले होते ते जास्त हवे होते. आणि मग महेशला डॉक्टरांबद्दल कळले तर तो मला त्याच्याकडे घेऊन जायचा. अंधाऱ्या खोलीत डॉक्टरांनी माझ्याकडे येऊन इंजेक्शन दिले तेव्हा जणू मी बेशुद्ध पडले, ते कळलेच नाही. पण शुद्धीवर आल्यावर मी त्याच हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूममध्ये होते. माझ्या हातावर ड्रीप होती. मला खूप निर्जीव वाटत होते, पण मला काहीच आठवत नव्हते. काही वेळाने तोच डॉक्टर रूममध्ये आला आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होता की हो सगळं नीट झालं, अहो तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि 9 महिन्यांनी ती मुलाला जन्म देईल. हे ऐकून माझे मन चक्रावले. शेवटी मी किती दिवस या हॉस्पिटलमध्ये होते आणि किती वेळ बेशुद्ध होते आणि मला काय झाले होते मला काहीच आठवत नव्हते. एकामागून एक प्रश्न माझ्या मनात घुमू लागले. जेव्हा त्या डॉक्टरांनी मला शुद्धीवर आलेलं बघितलं तेव्हा ते हसायला लागले.
तो म्हणाला, आता कसं वाटतंय, तू ठीक आहेस ना? मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. मी म्हणाले, तुम्ही काय बोलत होतात ते सांगा. कोण प्रेग्नेंट आहे? माझे बोलणे ऐकून डॉक्टर हसायला लागले. तुमच्या नवऱ्याच्या परवानगीनेच तुमच्यावर उपचार करत असल्याचे त्याने सांगितले. मी म्हणाले, महिला डॉक्टरांनी मला आधीच सांगितले होते की तू कधीच आई होऊ शकत नाही. मग तुम्ही लोकांनी माझे काय केले आहे? यावर तो म्हणाला की आम्ही तुमच्यासोबत टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया केली आहे. तुमच्या पतीला मूल हवे होते आणि ते नैसर्गिक पद्धतीने मिळणे अवघड होते, म्हणूनच हे सर्व झाले आणि तुझ्या नवऱ्याला जे हवे होते तेच झाले. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती अंधारमय शहर होतं हे. आता माझ्या मनात महेशबद्दल तिरस्कार अधिकच वाढला होता. मला कल्पनाही नव्हती की तो आपला मुद्दा अशा प्रकारे गाठू शकतो. परंतु त्यानंतर जे घडले त्याला मी फक्त देवाचा चमत्कारच म्हणू शकते. कारण ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला आला त्या दिवशी महेश त्याच्या ऑफिसमध्ये होता. डॉक्टरांनी फोनवर ही बातमी सांगितली तेव्हा तो रुग्णालयात पोहोचण्यासाठी गाडी चालवत असताना वाटेत त्याचा अपघात झाला. त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला होता. मुलाला एक क्षण सुद्धा पाहणे त्याच्या नशिबात नव्हते. विचित्र गोष्ट अशी की मला त्याच्या मृत्यूचा कोणताही पश्चाताप झाला नाही. महेश ज्या प्रकारच्या गोष्टी सांगायचा, म्हणजेच जर तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागला होता तर देवाला असे लोक अजिबात आवडत नाही. कारण जीवन आणि मृत्यूवर तर फक्त देवाचाच अधिकार आहे. महेशही असाच दावा करत होता की तो त्याच्या मुलाला पाहिजे तेव्हा जगात आणू शकतो आणि त्याला पाहिजे तेव्हा तो त्याला मारू शकतो. पण जो मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो देव आहे हे तो विसरला होता. त्याचीच शिक्षा त्याला मिळाली. मी माझ्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली. महेशचा मृतदेह घरी आणून त्याच्यावर अंतिम संस्कारही करण्यात आले. पण माझ्या डोळ्यातून एक अश्रूही निघाला नाही. महेशच्या मृत्यूने मला धक्का बसला, म्हणूनच माझ्या डोळ्यातून अश्रू पडत नव्हते असेच सर्वांना वाटले. पण मला धक्का बसला नाही. महेशच्या जाण्याने मला दुःखही झाले नाही. महेश गेल्यानंतर हळूहळू माझे आयुष्य पूर्वपदावर येऊ लागले. मी माझ्या मुलाचे संगोपन करण्यात मनापासून गुंतले होते. माझ्या सासूबाईंनी त्यांच्या मृत्यूपूर्वी सर्व मालमत्ता त्यांच्या नातवाकडे हस्तांतरित केली होती, जी आता कायदेशीररित्या माझ्याकडे आली आहे. आणि इतकी मालमत्ता होती की मी आयुष्यभर बसून खाऊ शकेन आणि मी आरामात जगू शकेन. मी आता माझ्या मुलाला माझ्या आयुष्याचे उद्देश बनवले होते. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.